उनसे भी मैंने बैठक की। हमने लंदन में भी छत्रपति शिवाजी महाराज का आशीर्वाद है, उनसे भी मैंने बैठक की। हमने लंदन में भी छत्रपति शिवाजी महाराज का हमारे उत्साह को बढ़ाने का काम किया है, शुभकामनाएं दी है, शुभेच्छाएं दी है। ये हमारी ऊर्जा है, शक्ति है, ताकत है। पाकिस्तान शिवाजी महाराज का स्टैचू हमने जगदम्बा तलवार के लिए भी पाठ पुरावा शुरू किया है और मेरा विश्वास है कि गैरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती। अभी हमने दूसरा एक बड़ा निर्णय किया है। मी पुणेकर ये संस्था ने छत्रपति शिवाजी महाराज का स्टैचू ये कुपवाड़ा पाकिस्तान के सीमा पे लगाने का निर्णय किया था। उनके साथ मिलकर महाराष्ट्र सरकार भी आने वाले 2 महीने में वहाँ पे एक भव्य दिव्य छत्रपति शिवाजी महाराज का स्टैचू खड़ा कर रहे हैं, जो पाकिस्तान की और हमारे छत्रपति की तलवार होगी, जो तलवार पाकिस्तानी आतंकवादियों को भी ये बताएगी कि ये छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र है, छत्रपति शिवाजी महाराज का भारत है। अगर आप वक्र दृष्टि से देखोगे तो दिलवर के लिए दिलदार है हम, दुश्मन के लिए तलवार है। भारत माता की जय। हमने लंदन में महाराष्ट्र सरकार की ओर से प्रतिनिधिमंडल जाकर अफजल खान के पेट को फाड़ने वाले वागनक जो वहाँ पे विक्टोरिया एंड अल्बर्ट म्यूज़ियम में थे, जो लाने की कोशिश कई सरकारों ने की, कई नेताओं ने की। इस वर्ष राज्याभिषेक के 350वें वर्ष के समारोह में, इस उत्सव में, ये वीरता के उत्सव के उपलक्ष्य में वागनक लाने का निर्णय हमारी सरकार ने किया। मैंने पेशकश की और मुझे खुशी है हमारे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी, हमारे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी और अभी हमारे नए उप मुख्यमंत्री अजित दादा पवार जी, इन्होंने वागनक गाने के लिए हमारे विभाग को सहकार्य किया और अभी हमने तय किया है, अभी हमने करार किया, एमओयू किया, वहाँ से हम वागनक गाएंगे। इस देश में छत्रपति शिवाजी महाराज का विचार जन जन के मन मन तक पहुँचाने का तो संकल्प है, मगर विश्व गौरव जननायक युग पुरुष नरेंद्र मोदी जी छत्रपति शिवाजी महाराज के विचारों से प्रभावित होकर इस देश में जन जन की सेवा करने का जो संकल्प ये विश्व गौरव हमारे युग पुरुष नरेंद्र मोदी जी ने किया है, हमने तय किया है कि छत्रपति शिवाजी महाराज ये विचारों से जनता की सेवा का संकल्प लेकर उनके इतिहास, उनकी वीरता को दुनिया तक पहुंचाने का हमने निर्णय किया है। लंदन के सांसद जो भारतीय थे कभी नाही, मग कोणी जरी सांगितलं की ते महाराष्ट्राचे पप्पू आहेत आणि म्हणून अशा पद्धतीच्या अतिशय निम्न नीच हे काँग्रेसचं राजकारण नेहमीच राहिलं आहे। काँग्रेसनी जेवढं देशाचं नुकसान केलं तेवढं नुकसान कोणत्याही राजकीय पक्षाने केलं नाही। कुठेही गंभीरता नाही, कुठेही त्यांच्या भाषणामध्ये चांगले मुद्दे नाही की 50 वर्ष आम्ही ही कामं केली, या कामाच्या माध्यमातून आम्ही देशाच्या प्रगतीमध्ये योगदान दिलं हे सांगण्याची ताकद त्यांच्यात राहिलेली नाही। आणि म्हणून अतिशय नीच शब्दात बोलायचं, निम्न शब्दात बोलायचं, टवाळखोरीनी बोलायचं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वागणकाचा अवमान होईल असं बोलायचं आणि काँग्रेस ही आता या कारणाने पप्पूची पार्टी व्हायला लागली आहे। नाही, मग कोणी जरी सांगितलं की ते महाराष्ट्राचे पप्पू आहेत आणि म्हणून अशा पद्धतीच्या अतिशय निम्न नीच हे काँग्रेसचं राजकारण नेहमीच राहिलं आहे।
काँग्रेसनी जेवढं देशाचं नुकसान केलं तेवढं नुकसान कोणत्याही राजकीय पक्षांनी केलं नाही. कुठेही गंभीरता नाही, कुठेही त्यांच्या भाषणामध्ये चांगले मुद्दे नाही की 50 वर्ष आम्ही ही कामं केली, या कामाच्या माध्यमातून आम्ही देशाच्या प्रगतीमध्ये योगदान दिलं, हे सांगण्याची ताकद त्यांच्यात राहिलेली नाही. आणि म्हणून अतिशय नीच शब्दात बोलायचं, निम्न शब्दात बोलायचं, टवाळखोरीनी बोलायचं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनकाचा अवमान होईल असं बोलायचं. आणि काँग्रेस ही आता या कारणाने पप्पूची पार्टी व्हायला लागली आहे. वरून मागच्या सरकारमध्ये आश्वासन पूर्तता झाली. लाईट मोटर व्हेकलला आपण टोल नाक्यावरून मुक्ती दिली आहे. ज्या टोल नाक्याचा वाद आहे ते राज्य सरकारचे नाहीत. आणि म्हणून मला असं वाटतं की पहिल्यांदा भूमिका समजून घेतली पाहिजे. सत्तेच्या खुर्चीसाठी कोणतेही विषय जे विषय नाहीच त्या विषयाच्या पायरीवर चढून सत्तेचा मार्ग सोपा करण्याच्या या प्रयत्नात सामान्य लोकांना राजकीय नेत्यांविषयी चीड निर्माण होते. कोणताही मार्ग सत्तेपर्यंत पोचण्याचा हा समाजकारण, लोकजागरण, संवाद असा असला पाहिजे. आपल्याला बैठक घेऊन हे विषय समजून घेता येतात. आपण स्वतः जेव्हा फिरता तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या, राज्य सरकारच्या टोलवर आत्ताही लाईट मोटर व्हेकलचा टोल घेतला जात नाही. काही टोल ज्याच्यामध्ये हायकोर्टातून स्थगिती होती तिथं काही प्रश्न उपस्थित झाले होते, पण तेही माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात नंतर सोडवण्यात आले आहे. खेलो इंडिया अंतर्गत गुजरातला मोठ्या प्रमाणात असा आहे जगातील शिवभक्तांसाठी हा आनंदाचा क्षण आहे, हा अभिमानाचा विषय आहे. जेव्हा हिंदवी स्वराज्यावर वक्रदृष्टी ठेवून हिंदवी स्वराज्य संपवण्याचा विडा उचलत छत्रपती शिवाजी महाराजांना जिंदा या मुर्दा पकडूंगा असा संकल्प दृष्टबुद्धीने घेऊन अफझल खान आगा लक्षावधीची सेना घेऊन हिंदवी स्वराज्य मोडण्याचं स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा घेऊन आला, तेव्हा अतिशय गनिमी कावा करत अफझल खानाचा कोथळा ज्या वाघनकाने काढला ते वाघनक हे व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये सुरक्षित ठेवण्यात आले. त्या संदर्भातला पाठपुरावा करत आता 3 ऑक्टोबर दुपारी 4 वाजता MOU करार करून आता आपल्या देशामध्ये वाघनक आणण्याचा निर्णय आपण झाला. यासोबत लंडन व ब्रिटनमधल्या शिवभक्तांनी मागणी केली की छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्टॅच्यू तिथं उभा करावा. त्या दृष्टीने सुद्धा भारतीय खासदार जे लंडनच्या पार्लमेंटमध्ये आहे त्यांच्याशी बैठक घेऊन आपण लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एक उत्तम स्टॅच्यू उभा करण्याचा निर्णय केला, ज्यामध्ये हिंदी, मराठी व इंग्लिश भाषेमध्ये लाईट अँड साऊंड कार्यक्रम आणि हात सुद्धा शिवभक्ताच्या वर्गणीतून करण्याचा निर्णय केला. मी जेव्हा जपानच्या कोबेमध्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनाला गेलो, इंडियन मेळाचा शुभारंभ केला, तेव्हा जपानमध्ये सुद्धा आपल्या त्या वीर पराक्रमी सांस्कृतिक कार्यक्रमाचं जपानी लोकांनी एवढं कौतुक केलं आणि जपानी लोकांनी भारतीयांशी आपलं जे प्रेमाचं नातं आहे ते अधोरेखांकित केलं. आणि जपानमध्ये सुद्धा मी आग्रहपूर्वक ही मांडणी केली की इंग्रजी अल्फाबेट ABCD यामध्ये I स्टँड फॉर इंडिया आणि J स्टँड फॉर जपान हे दोन्हीही शब्द आजूबाजूला आहेत आणि अशीच आमची दोस्ती ही कायम राहील. आपण 3 निर्णय करतो आहे की जागतिक स्तरावर मराठी लोकांना एकत्र करण्याचा एक ग्लोबल प्लॅटफॉर्म करण्याचा निर्णय केला आहे. लंडनमध्ये आपण स्टॅच्यू उभा करतो आहे जो भव्य दिव्य असेलच, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे
तो जगातल्या प्रत्येक देशापर्यंत, देशातल्या प्रत्येक राज्यापर्यंत, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यापर्यंत, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यापर्यंत, तालुक्यातील प्रत्येक गावापर्यंत, गावातील प्रत्येक घरापर्यंत, घरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत, माता भगिनीपर्यंत आणि मातेच्या गर्भापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प सांस्कृतिक कार्य विभागाने केला आहे आणि त्या दृष्टीने कार्यक्रमाचं आयोजन करण्याचा निर्णय झाला. मी चंद्रपूरकर, नागपूरकर, वर्धेच्या सर्व या शिवभक्तांना धन्यवाद देईल की त्यांनी उत्साह वाढवत या ठिकाणी स्वागत केलं. हे त्यांचं प्रेम हे शेवटच्या श्वासापर्यंत स्मरणात राहील आणि ज्यातून प्रेरणा घेऊन अजून यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा मनोमनी पोहोचवण्यासाठी विविध कार्यक्रमाचा आम्ही आयोजन वाघनखांसोबत झालेला आहे, पाठपुरावा झाला आहे. त्याच्याबद्दलही काही टेक्निकल मुद्दे आहे ते सोडवण्यासाठी मी स्वतः लक्ष देतो आहे आणि मला विश्वास आहे की तोही सोडवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आत्ता मी पुणेकर या संस्थेने श्रीनगरच्या 2 तास पुढे कुपवारा जिल्ह्यात एक छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू उभा करण्याचा निर्णय केला आणि महाराष्ट्र सरकार त्यांना मदत करणार आहे. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथं असणारा स्टॅच्यू त्या पाकिस्तान बॉर्डरवर तलवार घेऊन मला विश्वास आहे की छत्रपतीचा विचारही हा पाकिस्तानवाल्यांनाही जेव्हा समजेल तेव्हा वक्रदृष्टीने कधीही भारताकडे पाहणार नाही.